लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. तुम्ही सर्वजण 1500 रुपयाची वाट बघत होते ना बहिणींनो, जून हप्त्याची. तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले. जून हप्त्याची तुम्ही वाट बघत होते. अखेरकार वाटप सुरू आणि सोबत 14,302 रुपये. तर या संदर्भात पण अपडेट आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. हे बघा, वटपौर्णिमा वटपौर्णिमा ओके. वटपौर्णिमा निमित्त लाडक्या बहिणींना आता 1500 वाटप. अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. सर्व सांगतो या संदर्भात माहिती, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. काय झालेलं आहे की आता अजून नियम बदललात. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय तर नवीन बदल अजून झालेले आहेत. जे बदल झालेले आहेत ते समजून घेणं फार गरजेचे आहे. बघा बहिणींनो, हप्ता तर 1500 रुपये तुम्हाला मिळतो, परंतु हळूहळूपणे यामध्ये बदल होत आहेत, नियमामध्ये बदल होत आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये काही ना काही नवीन अपडेट येत आहे, ज्यामुळे भरपूर बहिणींचे हप्ते बंद होत आहेत. आता काय नवीन निर्णय आला आणि कोणत्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, कोणत्या बहिणींना आता हा जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही, त्याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेऊया. तुम्हाला 1500 रुपये जून हप्त्याचे पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. पहा आता माहिती. आता पहिले मी थोडक्यात तुम्हाला ही माहिती सांगतो, मग तुम्हाला हप्ता वाटप बद्दल माहिती देतो. पहिली ही माहिती समजून घ्या बहिणींनो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांबाबत राज्य सरकारने अत्यंत कडक पाऊल उचलले आहेत. जवळपास 81 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे. आता काय नवीन या संदर्भात पावले उचलण्यात आलेले आहेत सरकारकडून बघा. या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आणि बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. बघा, मागच्या वेळी काय अपडेट आली होती की जेवढ्या पण बहिणी अपात्र झालेल्या आहेत, ज्यांना जेवढे हप्ते मिळाले आहेत त्यांच्याकडून वसुली होणार नाही असं म्हटलं होतं. परंतु आता नवीन नियम, नवीन यामध्ये निर्णय झालेला आहे की आता ज्या काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत, म्हणजे वसुली केली जाऊ शकते. तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुली केली जाणार. हे बघा, वसुली केली जाणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे. लेखी उत्तराद्वारे माहिती दिली आहे म्हणजे वसुली होणार. कोणत्या महिलांची? सरकारी कर्मचारी महिलांची, बाकीच्या महिलांची होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, हे आहे अपात्र बहिणींसंदर्भात माहिती. पुढे बघा आता. हे बघा, इथे स्पष्ट माहिती त्या संदर्भातच दिलेली आहे की विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की अपात्र व्यक्तींना घेतलेला निधी परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि योजनेच्या नियमानुसार वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले कुटुंब किंवा सरकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत. असे असूनही काही महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई, विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. बघा, तर कारवाई सुरू पण करण्यात आलेली आहे. चला, ही माहिती तर तुम्हाला सांगितली मी. जी काही नवीन अपडेट, नवीन महत्त्वाची माहिती आली ती नवीन अपडेट तुम्हाला समजून सांगितली. आता लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक बघा मी काय सांगत आहे. आता आपण हप्त्याबद्दल माहिती बघणार आहोत. 14,302 रुपये संदर्भात माहिती बघणार आहोत. मे महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत आहेत. हे 2 महिन्याचे एकत्रच 3,000 रुपये येणार होते, परंतु 3,000 रुपये तेव्हा आले नाही. तेव्हा फक्त मे महिन्याचे 1500 रुपये आले आणि आता जूनचे 1500. ओके, चला बघा आता वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा मी काय सांगत आहे. जून हप्ता जो आहे, जून महिन्याचे जे 1500 रुपये आहेत, हा हप्ता तुमचा 23वा हप्ता नंतरचा 24वा हप्ता आहे. म्हणजे जो 23वा हप्ता होता तो मे महिन्याचा होता. आता हा 24वा हप्ता जो आहे हा तुमचा जून महिन्याचा हप्ता आहे. म्हणजे काय असतं की बघा, आपण बघितलं ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात न मिळता पुढील महिन्यात हप्ता मिळत आहे. त्यामुळे आता बोलण्यात काय आलं होतं की तुम्हाला जवळपास वटपौर्णिमेनिमित्त किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळेल. आता वटपौर्णिमा आहे, त्यामुळे हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 रुपये जमा होऊ शकतात, सांगता येत नाही. आणि जरी आज पण हप्ता आला नाही तुम्हाला,
24वा हप्ता जरी जूनचा आला नाही, तर लाडक्या बहिणींनो जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येईल मग. आलं तुमच्या लक्षात? तर ही आहे महत्त्वाची अपडेट. जरी आता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही आज, तर मग 2-4 दिवसानंतर हप्ता 100% जुलै महिन्यात तुम्हाला भेटणारच आहे. त्यामध्ये काही शंका नाही. 24वा हप्ता येतो आणि हो, एकाच महिन्याचा म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. आलं तुमच्या लक्षात? तर ही सर्वात मोठी खुशखबर होती. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी होती. ही बातमी ऐकून सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत. चला ठीक आहे. ही माहिती तुम्हाला मी दिली. आता मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे, ती माहिती अजून लक्षपूर्वक बघायची आहे. लक्षपूर्वक समजून घ्यायचं मी तुम्हाला काय सांगत आहे तर. आता तुम्हाला मी इथे ₹1500 संदर्भात माहिती दिली. 24वा हप्ता वाटप संदर्भात माहिती दिलेली आहे. हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो. जरी आज हप्ता आला नाही तर. सांगता येत नाही, आज पण हप्ता येऊ शकतो. वटपौर्णिमेचा सांगितलं होतं अपडेटमध्ये. बघू आता. ज्यांना कोणाला हप्ता आला त्यांनी कमेंट करून लगेच सांगायचं आहे. तुम्हाला मी ₹1500 संदर्भात माहिती दिलेली आहे. अजून मी तुम्हाला बोललो होतो, की तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल ₹14,302 संदर्भात. चला आता ₹14,302 संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट समजून घेऊया. हा तर लाडक्या बहिणींनो ₹14,302 संदर्भात काय अपडेट आहे. तर ₹14,302 संदर्भात ही अपडेट आहे. 24 कॅरेट सोन्याचे भाव आहेत हे. हो, आजचे सोन्याचे भाव किती? 14,302 1 ग्रामचे. जरी आज तुम्ही 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले, आज सोनं खरेदी करायला गेले 24 कॅरेटचे, तर ₹14,302 तुम्हाला मोजावे लागतील. सध्या आपण बघत आहोत सोनं चांदीमध्ये घसरण आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे. नाहीतर भाव तर डायरेक्ट गगनाला भिडले होते. परंतु काही का असो, परंतु आता सध्या तरी आपण बघत आहोत की सोनं चांदीचे भाव खाली उतरलेले आहेत आणि हे 24 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. जर यामध्ये 22 कॅरेटचा भाव बघितला तर 13,110 आणि 18 कॅरेटचा 10,727 वरती भाव आहे. म्हणजे मोठी घसरण सध्या आपण बघत आहोत. पुढे चालून हे भाव वाढतील की काय ते सांगता येत नाही, परंतु आजचे जे काही भाव होते ते तुम्हाला सांगितले मी. चला ठीक आहे. तुम्हाला मी जुलैचे ₹1500 लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल पण माहिती दिली आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सोन्याचे भाव पण सांगून दिले 24 कॅरेटचे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील जरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर. आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेटसाठी तुम्ही रोज आपल्या चॅनलचे डेली व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.